केपलर या शास्त्रज्ञांनी ग्रहांच्या भ्रमणाचे नियम म्हणजे ग्रह सूर्याभोवती एका पर्टिक्युलर कक्षेमध्ये फिरत असतात, तर त्या फिरण्याच्या बाबतीत त्या ग्रहांच्या सूर्याभोवती जे भ्रमण होतं त्याच्या बाबतीत 3 नियम मांडलेत. तर ते 3 नियम काय आहेत ते आपण पाहूया. पहिला नियम काय आहे मित्रांनो, तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार. हा अतिशय महत्वाचा शब्द आहे, लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. बघा मित्रांनो, ग्रहाची कक्षा म्हणजे ग्रह सूर्याभोवती फक्त वर्तुळाकार गतीने न फिरता तर त्याला एक विशिष्ट नाव आहे, लंबवर्तुळाकार या कक्षेमध्ये फिरत असतो. आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर, नाभी म्हणजे काय, हा जर लंबवर्तुळ आहे तर त्याच्या 2 नाभी असतात. जसं वर्तुळाला एकच केंद्रक असतं मध्यभागी, त्याचप्रमाणे लंबवर्तुळ आकार जर घेतला तर त्याला 2 केंद्रक किंवा त्याला नाभी म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये जिथं सूर्य दिसतोय तिथे एक नाभी आणि इथं एक नाभी, अशा 2 नाभी या ठिकाणी अस्तित्वात असतात. कधी, ज्यावेळेस लंबवर्तुळाकार असतो. केपलर यांचा पहिला नियम काय सांगतो, तर ग्रहाची कक्षा ही कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि त्याच्या दोन्हीपैकी एका नाभीवर कोण असतो, तर सूर्य असतो. ठीक आहे.